त्या नियमानुसार चेन्नई सुपर किंग्स महेंद्रसिंग धोनीला रिटेन करू इच्छिते। कोणता नियम आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, या चॅनलवरती आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती, ड्रीम 11चे मराठीतून प्रेडिक्शन करत असतो। तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। मित्रांनो, 2008 ते 2021 यामध्ये एक नियम लागू होता। तो नियम माघारी यावा IPL मध्ये, अशी चेन्नई सुपर किंग्सची मागणी आहे। तो नियम असा होता की जर एखादा आंतरराष्ट्रीय खेळाडू रिटायर होऊन 5 वर्षापेक्षा जास्त वर्षे झाली असतील तर त्याला आणखी अपडेट खेळाडू म्हणून घोषित करण्यात यावे। महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेऊन जवळजवळ 5 वर्षे झालेले आहेत। वर्ल्ड कप नंतर महेंद्रसिंग धोनी एकही मॅच खेळला नाही। 2019 वर्ल्ड कप नंतर त्याने ऑगस्टमध्ये रिटायरमेंट घेतली। तर महेंद्रसिंग धोनीला खेळवण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स हा डाव आखत आहे। तर 5 वर्षा निवृत्त होऊन जो खेळाडू खेळतोय त्याला आणखी अपडेट खेळाडू हा नियम चालू करा, असे चेन्नई सुपर किंग्सचे म्हणणे आहे। मित्रांनो, 31 डिसेंबरला सर्व टीमांचे मालक, सर्व 8 टीमांचे मालक आणि BCCI यांच्यामध्ये चर्चा झाली रिटेन्शननुसार। तेथे हा चेन्नई सुपर किंग्सने मुद्दा उपस्थित केला होता। तर चेन्नई सुपर किंग्स कोणत्याही परिस्थितीत 2025 MS धोनीला रिटेन करू इच्छिते। महेंद्रसिंग धोनीनेही स्पष्ट केले आहे, जर 4 पेक्षा जास्त रिटेन्शन असतील तरच तो IPL खेळेल, नाहीतर तो संन्यास घेईल क्रिकेटमधून। महेंद्रसिंग धोनीने जे 4 खेळाडू सांगितले आहेत चेन्नई सुपर किंग्सला, त्यापैकी ऋतुराज, शिवम दुबे, मनीषा पथिराना आणि रवींद्र जडेजा या खेळाडूंना चेन्नई सुपर किंग्स रिटेन करू इच्छिते। तर 4 पेक्षा जास्त प्लेयर्स रिटेन करण्याची BCCI मुभा देईल तर महेंद्रसिंग धोनी 2025 IPL खेळताना आपल्याला दिसेल। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते, महेंद्रसिंग धोनी 2025 IPL खेळेल का? आपल्याला काय वाटते कमेंट सेक्शनमध्ये सांगा। आणि मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू, धन्यवाद, जय महाराज।